नमस्कार. कुत्रा चावल्यानंतर कोणते इंजेक्शन घ्यायचं, कसं घ्यायचं आणि त्या उपाययोजना काय करायची ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलला फॉलो, लाईक, शेअर करायला विसरू नका. तुमचा एक फॉलो, एक शेअर तुमच्या जवळच्या नातेवाईकांचा, मित्रमंडळींचा जीव वाचवू शकते ही माहिती मिळाल्यानंतर. तर सगळ्यात महत्त्वाचं, डॉग बाईट किंवा ऑथर बाईट झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तर जिथं कुठं बाईट झालेलं आहे किंवा जिथं कुठं चावलेलं आहे ती जखम स्वच्छ पाण्याने 15 मिनटे खळखळ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. नंतर घरामध्ये डेटॉल वगैरे काय असेल तर त्याने क्लीन करून घ्यायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं ती जखम बँडेज किंवा कोणत्याही कापडाने बांधून घ्यायची नाही आहे. लक्षात ठेवा, आपण काय विचार करतो की आपल्या घरातीलच कुत्रा आहे, त्यानंतर त्याला लसीकरण झालेले आहे किंवा जखम छोटे आहे, कशाला इंजेक्शन घ्यायचं. इथंच तुम्ही फसता. ही एक चूक तुमच्या जवळच्या व्यक्तीचा जीव घेऊ शकते. कारण जर समजा एखाद्या वेळेस जर त्याला रेबीज नावाचा आजार झाला किंवा त्याचे लक्षण दिसायला लागले तर जगातील कोणताच डॉक्टर त्याचा जीव वाचवू शकत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ज्यावेळी आपण चावल्यानंतर जी काही जखम मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे जखम स्वच्छ धुवून झाल्यानंतर जवळच्या सरकारी दवाखान्यात किंवा डॉक्टरांकडे जायचं आहे. ते डॉक्टर त्या जिथं कुठं जखम झालेली असते ते कॅटेगराईज करतात गाईडलाईन्सप्रमाणे आणि त्यानुसार डोस ठरवून देतात, तारखा देतात. त्या तारखेला न चुकता हे इंजेक्शन घेतले पाहिजेत. त्यामुळे हे जे पूर्ण प्रोसेस आहे ती लक्षात ठेवायची आहे. आणि जे काही डॉक्टर डोस देतात ते न चुकता डॉक्टरांनी दिलेल्या दिवशी कंप्लीट करून घ्यायचेच आहेत, हे लक्षात ठेवायचे आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला फॉलो, लाईक आणि प्रत्येक व्हिडिओला कमेंट, शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. हा एक शेअर तुमच्या जवळच्या नातेवाईकांचा जीव वाचवू शकतो. थँक्यू सो मच.